षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचा षटक आहे. 2 षटक क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असतं. परंतु पाहायचं या उत्तर शिवच्या मैदानावरती काय घडणार, कुठला संघ, खाडी आणि आगासन दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये सौरव कशा प्रकारची गोलंदाजी करतात. ओके, यावेळेचा पॉवर प्लेच्या षटकामध्ये दणदणीत चौकार, खणखणीत चौकार, डाबरच्या 5 चौकार, 4 धावांनी सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू जरी चांगला टाकला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती करणने मात्र चौकार आणलाय. या चौकाराने सुरुवात केली, धावाला आकार देण्याचं काम केलं त्या आगासन संघाला. प्रथम फलंदाजी मिळाली, टॉस जिंकला तो खर्डे संघाने. टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आणि आतापर्यंतचा विचार केला 2 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 4. गोलंदाज पुन्हा एकदा सौरवचं नाव घेतल्यानंतर सौरव गांगुली आपल्याला आठवतो, सध्या साऊथ आफ्रिकेला आहे तो. परंतु इथे मैदानामध्ये आपण पाहतो चांगली गोलंदाजी, 1 चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करण्याचं काम केलंय. कुठल्याही प्रकारचे धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता 11 फायटर क्रिकेट संघ उत्तर शिवने आयोजित केलेली स्पर्धा आणि पहिला सामना मैदानामध्ये खाडी बनाम आगासन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. याचा सुंदर चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण, 1च धाव मिळणार आहे. या एकेरी धाव्याने धावसंख्या धावून पोहोचते ती बिनबाद 5 अशी सुरुवात होते. पॉवर प्लेचा षटक असताना अतिशय दमदार सुरुवात मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. नवे तर प्रयत्न करावेच लागतील, कारण प्रत्येक संघ जिंकण्यासाठी मैदानामध्ये येत असतो, हरण्यासाठी कोणच जात नसतो. सगळे जिंकण्यासाठी जात असतात. परंतु हार जीत, एकीकडे हार आहे तर एकीकडे जीत हे नक्की. परंतु मैदानामध्ये अशा प्रकारचा हा खेळ येणाऱ्या या 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सौरव, यावेळेला डावखुर हाताचा फलंदाज, हवेमध्ये चेंडू खेळलाय, पायचे क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि हा झेल पकडायला पाहिजे होता. म्हणूनच मी कन्नडीमध्ये नेहमी म्हणत असतो, जीवा लललित दुर्दुरित कंठ हे दोन्हीच मिळवणारं क्षेत्ररक्षण आहे. इथे हा झेल टाकलाय आणि या झेलाने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते या 2च्या साह्याने 7 या आकड्यावरती. जीवदान मिळाला फलंदाज विनायकला. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय गोलंदाजी आकारलेली आहे. 1 चौकार दिल्यानंतर कमबॅक केले या गोलंदाजाने. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्वतःच्या गोलंदाजी फॉलोथ्रो मध्ये अगदी सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. जर या 2 धावा वाचवल्या असत्या तर 5च धावा या षटकामध्ये आल्या असत्या. परंतु जर ठरला क्रिकेटमध्ये महत्व नसतंय, कारण क्रिकेट असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये 1 धावही निघत नाही आणि 42 धावाही होतात. असा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतो आणि तिथे जर तर चालत नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आगासन संघाने धावा केल्या त्या बिनबाद 7. एकीकडे करण आणि 5 धावा केल्या, तो दुसरीकडे विनायकने 2 धावा केल्या, तर खर्च केल्या 7 धावा गोलंदाज सौरभने. सौरभ मात्रे, खार्डे आणि आगासन असा हा सामना. 11 फायटर क्रिकेट संघ क्लब उत्तर शिव यांनी मला इथे येण्याची आणि आमच्या बरोबर विनोद जे आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आहे. या परिसरातील दमदार समालोचक आहेत, आपलंही मनापासून स्वागत. इथे नारिवलीला मी नेहमीच येत असतो या मैदानावरती. मस्कर साहेब आणि जगदीश पाटील तसेच आमचे राणी डाब्याचे मालक, त्यांच्या कृपाशीर्वादाने मी या परिसरात येत असतो. मी माझी मागची कामं सोडून परंतु या गावांच्यासाठी जगदीश पाटलांचं इथे नाव आहे आणि खरोखरच त्यांच्यामुळे इथे संधी, उत्तर शिवलाही मला समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल उत्तर शिवकरांचे मी धन्यवाद देतो. परंतु मैदानामध्ये चालणारा सामना अतिशय रंगतदार सामना आहे. काय घडणार या सामन्यामध्ये, दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत आणि ते करावेच लागतील, कारण सामना जिंकायचा असेल तर मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीशिवाय काहीच नाही असं म्हटलं जात आहे आणि ती मेहनत दोन्ही संघांना करावी लागणार आहे. दोन्ही फलंदाजांना, दोन्ही गोलंदाजांना नव्हे तर संपूर्ण क्षेत्ररक्षकांनाही ती मेहनत करावी लागेल, कारण मागच्या क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक कितपत योग्य आहे तो येणारा काल, येणारी वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत. परंतु फलंदाज डावखुराताचा फलंदाज विनायकच आहे ना तिकडे, करण आहे, तर दोन्ही एंड आहेत. त्याच्यामुळं आपण पाहताय दोन्ही एंडकडनं खेळ आहे. दुसरा पॉवर प्लेचा षटक आहे. अतिशय सुंदर शॉट, कडक शॉट, डाबरच्या 5 चौकार, 4 धावा. या 4 धावांशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती आगासन संघाची 11 धावसंख्या. अतिशय दमदार सुरुवात झालेली आहे. दोन्हीकडे 2 चौकार आतापर्यंत फलंदाज करणने मारलेले आहेत. एकीकडे सौरभ आहे ज्याला जीवदान
विनायक आहे ज्याला एक जीवदान मिळाला होता, परंतु करणने काय जबरदस्त कामगिरी केलेले, 2 चौकार ज्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये हे मारायलाच लागतात आणि तशा प्रकारची सुरुवात त्यांनी मैदानामध्ये करू दिलेली आहे. गोलंदाजी करण्यासाठी दुसरं पॉवरप्लेचं षटक टाकण्यासाठी यश खाडी संघाकडनं खाडी बनाम आगासन अशी ही महत्वपूर्ण लढत, पहिला सामना आजच्या दिवसामधला. यशचा चेंडू थोडासा अपकटर चेंडू टाकला होता, पुन्हा तसाच प्रकारचा चेंडू होता, अगदी बॅटच्या पट्ट्यात आला असता तर नक्की चौकार झाला असता, परंतु मैदानामध्ये यश चांगली गोलंदाजी करतो. पहिला चेंडू चौकार खाल्ल्यानंतर कमबॅकिंग करण्याचं काम करतो आणि सुरुवात तशी झालेली आहे. दमदार सुरुवात मैदानामध्ये, दोन्ही संघ चालू आहे सामना, खर्डे आणि आगासन. यश यावेळचा चेंडू आता मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतलाय, चेंडू सीमा रेषे पार, आर पार सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार, 6 धावा. खर्च केल्या, एकूण धावसंख्या आहे ती 17 या धावसंख्येवरती. 2 चौकाराने एक षटकाराच्या मदतीने करण बेतावडे बेडेकर करण बेडेकर अतिशय जबरदस्त फलंदाजी. यावेळेस मात्र कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे तोपर्यंत एक धाव, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ या षटकातला आतापर्यंत संपलाय. पॉवरप्लेचं षटक आहे आणि त्याचा समाचार मात्र चांगल्या प्रकारे करण घेत आहे आणि अशा प्रकारे यानंतरचा होणारा सामना आहे वडवली आणि अंतरली. दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. आपला पुढचा सामना असणार आहे, जबरदस्त सामना रंगला. यावेळी डावखुरा त्याचा फलंदाज ज्याला आपण जीवदान दिला होता तोच विनायक मात्र मैदानामध्ये आता प्रयत्न करण्यासाठी तयार आहे, 2 चेंडूंचा या उर्वरित सामना करण्यासाठी पॉवरप्लेच्या षटकामध्ये, कारण 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असतं ते फलंदाज आणि तसा प्रयत्न चालू आहे. यश 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि आता जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय. आर पार सीमा पार, दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार, 6 धावा. खूप तुझे धन्यवाद मास्तर. बघा झेल फार महत्वाचा आहे. रोहित शर्माचा झेल सोडला, 264 धावा श्रीलंकेबरोबर केला होत्या आणि इथे मैदानामध्ये एक धाव घेतली जाते. खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, डाबर चौकार चौकात. काय जबरदस्त फलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण, याचा पुरेपूर फायदा आगासन संघाला झालाय. खर्डे संघाने याचा विचार करायला पाहिजे. या षटकात खर्च केले यशने 21 धावा तब्बल. धावफलकावर पहिल्या षटकाचा जर विचार केला 7च धावा आल्या होत्या. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती सौरभने, परंतु या षटकात यशने 21 धावा खाल्ल्या आणि इथे एकूण धावसंख्येचा जर विचार केला धावफलकावर ते धावा आहेत त्या 28 नो लॉस. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. विनायक 4 बॉल 12. करण खेळतोय 8 बॉल 16 आणि विनायक खेळतोय 4 बॉल
12 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त सामना आहे. झेल सुटला होता 2 या धावसंख्येवरती. त्यानंतर आला षटकार आणि चौकार. चौकार तर तुम्ही दिलाय कारण क्षेत्ररक्षण खराब झालं आणि याचा पुरेपूर फायदा आगासन संघाला झाला. आगासन संघासाठी 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा त्या 28. नवीन गोलंदाज सौरभ, ज्याने पहिला षटक अतिशय सुरेख टाकला होता. ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी करण बेडेकर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला विनायक आहे. जबरदस्त विनायक मुंडे. एकूण धावसंख्या 28. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 21 धावा. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 21 धावा. चेंडू सांगू का? पहिला चौकार दुसरा डॉट. पहिला चौकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार, चौथ्यावरती 1, 5व्यावरती षटकार आणि 1 चौकार. काय म्हणणं आहे आता तुमचं? जबरदस्त होतं. कधी कधी विचारायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. आणि यावेळेचा चेंडू मात्र भिडकावला आहे. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. तेल गेलं आणि तूपही गेलं. दुपटना लागल्या मागे. कारण अशा प्रकारचं झेल आपण केला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकणार नाही आहेत. काय जबरदस्त चेंडू टाकला होता. जबरदस्त गोलंदाजी केलेली या गोलंदाजाने, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये. आणि अजून एक कन्नडीमध्ये मी नेहमीच म्हणत असतो, जीवा धुलुलित कंठ हे धुलीस मिळवणारे क्षेत्ररक्षण आहे. आतापर्यंत 2 चौकार आणि 2 झेल तुम्ही सोडलेले आहेत आणि याचा पुरेपूर फायदा आगासन संघाला झालेला आहे. इथे मात्र सौरव काय जबरदस्त गोलंदाजी करत आहे. पहिल्या षटकात ज्याने 7 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकात यशने 21 धावा खर्च केल्या आणि अरे या पहिल्या चेंडूवरती 1 धाव जिथे झेल टाकला आणि तिथे मात्र धावा घेतली 1. पुन्हा एकदा विनायक. आणि आता चेंडू हवेमध्ये आहे. अजून एक संधी आहे परंतु लांब आहे चेंडू. 3 पिकाडा आणि काम बिगाडा होऊ शकते परंतु लांब आहे थोडासा चेंडू. अशा प्रकारे धावा मिळतात. पुन्हा एकदा विनायकला 2 दुहेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवरती. धावांकडेही लक्ष असू दे आपल्या, कारण आपला 12वा खेळाडू सध्या नाहीये. 31 धावा झालेल्या आहेत. 31 धावा. जबरदस्त मैदानामध्ये सामन्याची लढत चालू आहे. आगासन आणि खार्डी संघ. गोलंदाज पुन्हा आप कटर चेंडू टाकलेला आहे. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. दोन्ही पंच अगदी तटस्थ आपल्या पोशाखामध्ये दोघांचंही मनापासून स्वागत करतो. अगदी सुरुवातीचा सामना आहे. 32 धावा धावफलकावरती आगासन संघाच्या. यावेळेचा अगदी बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू. 1 धाव मात्र लेग बायच्या रूपाने मिळणार आहे आणि या एकेरी धाब्याने धावसंख्या पंचांचा इशारा लेग बायचा 33 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. खार्डी संघाबरोबर खेळत असताना आगासन या संघाचे. आगासन संघ आपण पाहतोय त्यांना जीवदान मिळालेले आहेत आणि खार्डी संघाने ते दिलेले आहेत. याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो मैदानामध्ये. आज या सामन्यांमुळे नक्कीच हा रोड जो आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे, परंतु बाजूशी त्यांना सगळ्यांना तिथे एंट्री दिलेली आहे. बाजूवरून जायचं आहे आपण. या वेळचा चेंडू भिडकावलाय. आर पार सीमा पार. आर एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. 6 धावा. ठोक डीजे. क्या बात आहे. आपण मराठी बोलल्यावर आपले गाणे देवीचे आणि आपले गाणे ते आपल्याला आवड आहे, कारण हेच गाणे आपल्याला ऐकायला पाहिजेत. काय जबरदस्त डीजे. धन्यवाद. यावेळेचा चेंडू काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज. कधी त्याच्या गोलंदाजीमध्ये एखादा षटकार पडत असतो परंतु चांगली गोलंदाजी केलेली आहे. अशा प्रकारे होत असतो. क्रिकेटचा खेळच आहे. आजकाल 25, 30, 32, 33 धावा गोलंदाजाला पडत आहेत आणि समोर फलंदाज त्या ताकदीच्या प्रत्येकाकडे आहेत. हाच तर खरा क्रिकेट आहे आणि इथून सुरुवात झालेली आहे. याच्या आधी आपल्याला 30 बॉल 30 धावा म्हणजे भरपूर व्हायच्या, परंतु आज क्षेत्ररक्षण बघा. अगदी गचार क्षेत्ररक्षण. नक्कीच थोडस खराब क्षेत्ररक्षण होतं खार्डी संघाकडनं आणि त्याचा परिणाम. आणि षटक संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आणि या षटकात आल्या सौरभने खर्च केले या षटकात
12 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 7 धाव. काय जबरदस्त गोलंदाजी केली. ते एक षटकार त्यांनी मात्र खाल्ला. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 41. 41 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. चला पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये डीजे. आपल्याला 5 षटकं का दिली जातात? कारण आपण वेळेवर आपल्याला 5 षटकं याआधी 3च षटकं 2च षटकं मिळायची, तेवढे संघ असायचे. परंतु आता 8च संघांना संधी दिली जाते आणि आपल्याला 5 षटकं आपल्याला वेळेवर येणं गरजेचं आहे. इथे सांगितलेलं की वडवले आणि अंतरले संघ ही 5 षटकं संपल्यानंतर आपण हजर राहायचंय. जो संघ लवकर हजर राहील त्याला टॉस दिली जाईल. म्हणजे जो संघ उशिरा येईल त्याला टॉस दिली जाणार नाही, याची नोंद घ्या. आणि जर आपण दोन्ही वेळेवर आले तरच टॉस केली जाईल, याचाही निर्णय आपण इथे मानून घ्यायचा. दोन्ही पंचांचं स्वागत करतो. अरविंदजी म्हात्रे आहेत आणि गुरुराजजी भोईर, दोघांचे मनापासून स्वागत करतो. सामन्याकडे जाऊया. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावसंख्या 41. 41. म्हणजे कुठल्याही प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद करता आला नाही, कारण 2 ते 3 झेल टाकलेल्या, क्षेत्ररक्षण खराब झालं कार्डे संघाकडनं. आणि आता आकाशन संघ चांगल्या स्थितीत आहे. 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये त्याने 41 धावा कुठल्या. टावरला लागल्यावर काय गाडी त्यासाठी मस्त आहे. जाऊया सामन्याकडे. जबरदस्त रंगत मैदानामध्ये. पुन्हा एकदा करण गोलंदाजीवरती. समोरही करण आहे. या बॅचा चेंडू खेळून काढलाय सीमा रेषेकडे. गॅप शॉट सिलेक्शन. 4 धावा. 46 झाले ना. 46 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आतापर्यंत करणने केलेली आहे. एकीकडे जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण याआधी गौतम गंभीर आणि फलंदाज सचिन तेंडुलकर जशी उजवी आणि रायटी ही जोडी फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. आणि तशाच प्रकारचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे आहे करण आणि दुसरीकडे विनायक. अशी ही जोडी जोडगोडीने आतापर्यंत 46 या आकड्यावरती धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. करण तयार आहे. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रमही करणच्या नावावरती आहे. कालचाच असेल तो सांगतात. आणि हे काय झालं. उद्भट वीर विकट नरकेसरी
हे नरकामध्ये जाण्याचं, स्वर्गामध्ये नाही, तर इथे मात्र काय घडतंय असा प्रकारचं क्षेत्रक्षण म्हणजे सामना गमावण्याकडे आपण प्रयत्न करत आहात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. म्हणतात ना, प्रयत्न करिता वालूचे कणरेगडिता तेल गेले, पण इथे घाम घालावं लागणार आहे. हे तुम्ही घाम घालत नाहीये. आतापर्यंत असे 3 ते 4 चौकार 2 झेल सुटले आणि खाडी संघाची सर्वात खराब प्रदर्शन असेल आजचा ते अनुभवतात आणि ते या 4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 50 या आकड्यावरती अर्धशतक पार केलेलं आहे. करणच्या 14 चेंडूमध्ये 33 धावा आहेत. काय जबरदस्त केली आहे करणकडनं. आता चांगला चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, कभी बाजे इधर तर कभी बाजे उधर, अशा प्रकारचा खेळ आपण निश्चितच पाहिलेला आहे आणि इथे बॅटच्या पट्ट्यात नीटचा चेंडू आलेला नाहीये. करण टू करण अशा प्रकारचं त्यांनी गोलंदाजी चांगली केलेली आहे. दोन्ही संघ चांगले प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली असते ना तर आतापर्यंत 30-32 धावा असत्या, परंतु 50 धावा आता धावफलकावरती आहेत त्या आगासन संघाच्या. यावेचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू खेळून काढला, एक धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, सीमा पार. आतापर्यंत 3 चौकार अशा प्रकारचे गेले. काय झालेलं आहे आज काय समजत नाहीये. आज मात्र इथे सामन्यामध्ये असे चेंडू फिरले ना तर काय घडतं आपल्याला माहितीये. कधी कधी रात्रीच्या सामन्यात असे चेंडू फिरत असतात, परंतु इथे दिवसाच्या सामन्यातही मात्र क्षेत्ररक्षकांनी खराब कामगिरी केलेली आहे आणि इथून या 4 धावांची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 या आकड्यावरती. काय जबरदस्त सामना चालू आहे. कारण आतापर्यंत 37 या आकड्यावरती केलेलं आहे आणि ज्या जबरदस्त इथे मैदानामध्ये सामना आहे, क्षेत्ररक्षण अगदी लाजवेल असं आहे. कारण इथे खराब क्षेत्ररक्षण आज खार्डी संघाकडनं झालेलं आहे आणि त्याचा विचार विनिमय त्याने या सामन्यानंतर करावा लागणार आहे. त्यांनी खर्च केलेल्या धावा त्यांना विचार करावा लागणार आहे आणि आता त्याचा परिणाम बघावा लागतोय. लांब 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 लचक ब्रिटानिया षटकार 6 धावा. टोक डीजे. आपण साजरे केलेले त्याबद्दल आपलं धन्यवाद. परंतु 15च्या सरासरीने आगासन संघाने आतापर्यंत 60 धावा बनवलेल्या 4 षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या करणने या षटकामध्ये आणि एकूण धावसंख्या 60 आकड्यावरती जाऊन पोहोचले. संघ जाऊन पोहोचले चांगल्या स्थितीत. अंतिम षटक आणि एक आपल्याला विनंती आहे, वडवली आणि अंतरली संघ दोन्ही संघांना विनंती असेल टॉस करण्यासाठी हा षटक संपायच्या आधी आपण हजर राहायचंय. वडवली आणि अंतरली आला सर तर टॉस करण्यासाठी यायचं. 7 धावा विनायक आणि गोलंदाज आलाय नवीन सूरज. तर विनायक आणि करण ही जोडी आतापर्यंत काय जबरदस्त पार्टनरशिप आहे. 60 धावा त्यांनी आतापर्यंत जमवल्यात. 3 चौकार 2 झेल. इथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम इथे आतापर्यंत 60 धावांनी भोगावं लागतंय. वडवली आणि अंतरली दोन्ही संघांचे संघनायकांना विनंती करतो, हे संघ आपल्यासाठीच असतात, हे आयोजक आपल्यासाठी असतात, त्यांचा काय चुकीचा निर्णय नसतो, चुकीचा निर्णय आपला असतो. यावेळेस मात्र बघा जबरदस्त चेंडू हवेमध्ये आलाय. काय जबरदस्त जबरदस्त अडवलेला आहे. इथे मात्र आहे तुमचेच खेळाडू आहेत, काय टेन्शन घेऊ नका. कधी कधी होतंय परवांच्या चेक केलं जाईल. परवांच्या रात्री असाच एक झेल झाला होता, बराच सर खेळ थांबला होता आणि नंतर तो चेंडू बदलला त्याने आणि अशा प्रकारचा क्रिकेट होऊ शकतं. इथे चांगला झेल पकडलाय आम्हाला तरी दिसतंय, परंतु पाहायचंय. दूध का दूध पाणी का पाणी. वनाई वर्ल्ड लाईव्ह आपल्याकडनं आहेत, त्यांचं मनापासून अगदी जबरदस्त 6 धावा आणि इथे एक पाय
एक पाय पीछे एक पाय आगे, दूध का दूध पानी का पानी. आम्ही बोलून काही होणार नाही, हम कुछ भी बोलेंगे. षटकार आहे, षटकार आहे. तुमचा असू दे आमचा असू दे, सगळे आपल्याच आहेत. समालोचकाचं काम आहे दोन्ही संघाच्या बाजूने सेम समालोचन करणं. एका संघाला जिंकून देण्याचं काम समालोचकाचं कधीच नसतंय. काही समालोचक असतात की एका संघाच्या बाजून, अरे असं करत जाऊ नका, दोन्ही संघ आपलेच असतात. तो चौकार मारणार आहे तर इकडे गोलंदाजही चांगल्या प्रकारचा आहे. आणि इथे लाईव्ह मध्ये दिसत आहे थोडासा डिफरन्स वाटतच होता, परंतु दूध का दूध पाणी पाणी. आणि हा इथे षटकाराने एकूण धावसंख्या 66. काय जबरदस्त धावसंख्या, चांगला प्रयत्न केला होता, झेल अगदीच झाला होता, परंतु एक पाय अगदी जबरदस्त. फुलटॉस टाकाल तर चेंडू हवेमध्ये जाणार, आर पार सीमा पार, और एक दमदार रामदेव बाबा पतंजलि षटकार, और यहाँ पे नो बॉल. अशा प्रकारे खराब गोलंदाजी आणि खराब प्रदर्शन. एकूण 7 धावा या चेंडूवरती मिळणार आहेत. चेक करायचं आहे का हाईट? हा ओके. सेव्हन्टी 73 धावा. कुठल्याही प्रकारचं गडी आतापर्यंत वाजलं, काय पार्टनरशिप आहे यालाच म्हणतात क्रिकेट. आणि चेक पंचांचा इशारा नो बॉल. तिसऱ्या पंचांचाही इथे नो बॉलचा इशारा आलेला आहे. दोन्ही पंच आमच्या मैदानामध्ये आहेत, अरविंदजी म्हात्रे आणि गुरुदासजी भोईर. मनापासून स्वागत आहे. फ्री हिट असणारे 73 धावा धावफलकावरती. आणि आता काय घडतं या सामन्यामध्ये, गोलंदाजांवरती मार पडतो या सामन्यात. अजून एक चेंडू सीमा पार, और एक दमदार चौकार, बॉलर बाद. आणि इथे मात्र नो बॉल आलेला. अजून एक नो बॉल चौकार, म्हणजे या 5 धावा अजूनही मिळणार आहेत. 78 धावा 78. घेऊ शकता ना. 78 धावा. आता चांगला चेंडू टाकलाय, नवीन गोलंदाज आलाय. ओम गोलंदाजी करण्यासाठी. 79 धावा 79. आणि सलामीची जोडी दक्ष दक्ष. असू दे चालेल, पाठ करत राहा शेवटपर्यंत. 79 79. कारण आज आपल्याला तुम्हाला विचार करावा लागेल संध्याकाळी, कारण आज क्षेत्ररक्षणही चांगलं होत नाही, गोलंदाजी चांगली होत नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही इथे मैदानामध्ये 79 आतापर्यंत हाफ सेंचुरीसाठी 7 धावांची गरज आहे. करण थोडस बाहेर, पंच दाखवतात अरविंदजी आणि गुरुदासजी आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. लेग बायच्या रोपाने 80 धावा धावफलकावरती. 80 धावा आतापर्यंत. एकीकडे आगासन संघ आणि एकीकडे खार्डी संघ, अशी लढत, महत्वपूर्ण लढत उत्तर शिवच्या या मैदानावरती 11 फायटर क्रिकेट संघाने आयोजित केलेली स्पर्धा. आणि आजच्या या दिवसातील पहिल्या सामन्याची लढत प्रेक्षणीय पाहायला मिळते. आणि हा चेंडू आता मात्र हा फलंदाज ऐकत नाहीये, जीवदान मिळाला होता त्याचा पुरेपूर फायदा. षटकार 6 धावा.
क्रिकेट आहे जबरदस्त सामन्याची लढत दक्ष अपकटर चेंडू टाकला आहे पंच काही सांगत नाहीये परंतु एक संधी देण्याचा प्रयत्न कारण त्याला समोरच्याला 50 साठी रन पाहिजेत आणि इथे मैदानामध्ये मात्र काय घडलंय फलंदाज 86 पार्टनरशिप करून बाद झालेला आहे तोही धावगतीच्या रूपाने स्वतःहून विनायक मुंडे ज्याने 38 धावा केल्यात जबरदस्त केली आणि आता स्ट्राईक दिले एक षटकार जर मारला तर त्याच्या 50 धावा होऊ शकतील 43 आहेत का म्हणजे 7 पाहिजेत त्याला 43 झालेत ओके म्हणजे 7 धावा घडू शकतं क्रिकेटचा खेळ आहे चला सुरू करा अंतिम चेंडू बाकी 86 धावा आहेत चला आमची पण गडबड करता तुम्ही 86 आणि हा षटकार मारलाय मग तुमचं काय म्हणणं आहे अजून एक नो बॉल टाकायला पाहिजे या भरपूर झाल्या आणि इथून मात्र एकूण धावसंख्या 93 धावांचं लक्ष असणार आहे 30 चेंडू आणि 93 धावा अलीकडे होतच असतं क्रिकेटमध्ये कमी धावा कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही याचा परिणाम क्षेत्ररक्षकांनी आणि गोलंदाजांनी केलेली हारागिरी याचाच परिणाम या 92 धावा आणि एका धाव्याने कमतरता 49 धावांचं खेळ केलं जोरदार टाळ्या होऊ द्या फलंदाज करण आणि विनायक साठी दोघांसाठी वडवली आणि अंतरली संघ दोन्ही संघांना विनंती करतो या आपण वडवली आणि अंतरली नाणेफेक करण्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या फलंदाजासाठी 49 धावा करणने खेळून काढल्या अंतरली आणि वडवली आलेले आहेत दोघांचं मनापासून स्वागत करतो टॉसही ताबडतोब करून घ्यायचं आहे मान्यवरांना विनंती आहे 93 धावा करायच्यात 92 धावा झालेल्या आहेत आणि 93 धावा दोन्ही फलंदाजांनी काय जबरदस्त खेळ केली तर दोन्ही संघ आलेले आहेत एकीकडे अंतरली आहे आणि दुसरीकडे वडवली नाणेफेक करण्यासाठी सन्माननीय अतिथी बालारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केलं जाणार आहे सन्माननीय बालारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते अंतरली आणि वडवली या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केले जाणार आहे अंतरली संघाने टॉस जिंकलेला आहे तर अंतरली संघ आपण नक्कीच धन्यवाद तर क्षेत्ररक्षण घेतलेले अंतरली संघ आणि वडवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे रंगतदार सामना 93 धावांचं लक्ष असणार आहे या सामन्यामध्ये येणाऱ्या कालामध्ये काय घडतं काय बिघडतंय या ऐकण्यासाठी आपण जाणार आहेत विनोदजी यांच्याकडे येणाऱ्या या 5 षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही संघाकडून नक्कीच जबरदस्त कामगिरी दोन्ही फलंदाज करण आणि विनायक यांनी केलेले करणने केले होते 49 धावा विनायकने केल्या 38 धावा दोघांच्या जोडीवरती 92 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली आणि 93 धावांचं लक्ष असणार आहे येणारा सामना आहे अंतरली आणि सन्माननीय अतिथी सुनीलजी पाटील उत्तर शिव यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या मंचावरती तसेच जाऊया आपण या सामन्याकडे विनोदजी यांच्याकडे घेऊन जाणार आहे येणाऱ्या या 5 षटकामध्ये काय घडते काय बिघडते हे ऐकण्यासाठी धन्यवाद
धन्यवाद. यापूर्वी ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात अर्थातच रामदेव बाबा पतंजली षटकार फेम गोरक्षजी पवार यांचा गुड आवाज आपण ऐकत होतात. 93चं लक्ष, पहिला चेंडू सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर खाडी आणि अगासन यांच्यामधली लढत आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पहिला चेंडू वाईड आलाय. त्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय संजय अंकल पाटील व कैलास हुसेन आमदार भोईर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर ऋषी आयोजित ही स्पर्धा एक दमदार आणि देखणं आयोजन आणि नियोजन आपण या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती वाईडला त्यानंतर सिंगल येते. विराज मुंडेचे षटक आपण पाहतोय. सेकंड इनिंग मधील पहिले षटक बॅटची लिडिंग एज सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील आणि अगदी झेल मात्र टिपला गेलाय आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतर वडवली आणि अंतरली यांच्या दरम्यान देखील टॉस झाले. परंतु इथे जर आपण पाहिलं तर खाडी आणि आगासन यांच्यामध्ये लढत सुरू आहे. प्रथम बॅटिंग केली उमसाई आगासन संघानं आणि धावसंख्या बनवली ती मात्र 92 धावा 92 रन्स आपण पाहतोय. आणि करण खेळलाय 19 चेंडूमध्ये 49 नाबाद आणि विनायक खेळतोय 13 चेंडूमध्ये 38 धावा. या दोघांच्या दमदार खेळाच्या जोरावरती जर आपण पाहिलं तर खाडी टीम सद्यस्थितीला बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 93 धाब्यांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूंमध्ये आपण पाहतोय एक विकेट देखील आली आहे. पहिला वाईड आला, त्यानंतर आपण पाहतोय सिंगल आली, त्यानंतर आता विकेट आली. म्हणजे विराज मुंडेनं पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती हे दाखवून दिलंय की आम्ही जिंकण्यासाठी मैदानात उतरलोय. हे आमच्या फलंदाजांनी दाखवलंय. आता गोलंदाजीने आम्ही देखील तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक्सिलेंट बॉलिंग यावेळेस आपण पाहू शकाल. जबरदस्त गोलंदाजी विराज मुंडे आता मात्र कॉन्फिडन्समध्ये असेल कारण विकेट मिळवली आणि विकेट मिळवल्यानंतर नेहमी आपण जर पाहिलं तर आत्मविश्वास हा डबल होत असतो आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस काय होतंय आणखीन एक चांगला चेंडू आणि यष्ट्यांना मात्र उधळला जाईल. डाव उधळला जाते आणि विकेट आपल्याला पाहायला मिळते. तर सद्यस्थितीला आपण जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या त्या आपण जर पाहिलं तर 2 धावा 2 विकेट 4 चेंडू आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पाहायला भेटतील. आणि चांगल्या पद्धतीचं योगदान या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. विराज मुंडे ज्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली जाते, सादरीकरण केले जाते. 5 षटकांचे मॅच, खाडी आणि आगासांची लढत. या ठिकाणी 93 धाब्यांचं मोठं लक्ष खाडी संघाच्या विरोधामध्ये. न्यू बॅटर अनिकेत मैदानामध्ये दाखल होईल. 1 विकेटचं पतन आपण पाहतोय आणि जबरदस्त आयोजन देखील आपण पाहतोय. 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टपली सिस्टीमचा वापर करण्याचा प्रयत्न सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. गलीमध्ये चेंडूला धरले, मिळते ते धाबा 4. येतोय भन्नाट चौकार. म्हटलं तरी चालेल. आणि अनारी पिक्चर मधील हे सुमधुर गाणं आपण ऐकलं. त्या काळामध्ये खूप यशस्वी आणि प्रसिद्धी असलेलं हे गाणं आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक फुलटॉस खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर धाबा झाले ते धावफलकावरती 7 धाबा 7 रन्स आपण पाहतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती धाबा झाले ते 7 आणि खाडी टीम बॅटिंग करते. आगासनच्या देखील पहिल्या षटकामध्ये धाबा होत्या त्या 7 धाबा. फक्त विकेट आपण पाहतोय 7 धाबा होत्या, विकेट नव्हती, परंतु इथे 7 धाबा आणि 2 विकेट देखील आल्यात. वन आई लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण स्क्रीनवर पाहतोय. 24 चेंडू आणि 86 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये.
आपल्या परिसरातील हक्काचा चॅनल हक्काची लाईव्ह आणि वनाई लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त आपण पाहतोय स्क्रीनवर आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं आपण पाहतोय. सकाळचं उद्घाटन सोहळा आपण पाहिला, ओपनिंग सेरेमनी आपण पाहिली. त्यानंतर आता आगासन आणि खाडी यांच्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. सगळं काही आपलं प्रॉपर आणि प्रॉपर अगदी सुपर आणि डुप्पर आयोजन आणि नियोजन 11 फायटर क्रिकेट क्लब उत्तर शिव यांच्या माध्यमातून स्वर्गीय संजय अंकल पाटील व कैलासवासी रामदास भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा आपण देखणी स्पर्धा पाहत आहे. आणि आपण पाहू शकाल आता मात्र सेकंड षटकासाठी आपण पाहतोय की जो मुंडे याला आपण पाहू शकाल एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमधील आपल्याला पाहायला मिळेल. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील एक धमकम असलेला खेळाडू केजू मुंडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य जगदीजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला इथे आमंत्रित केलं गेलं. जोडीला गौरक्ष पवार पहिल्यांदाच आमची भेट झाली आहे. चांगलं समालोचन आपल्याला त्यांच्या माध्यमातून ऐकलं. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती फुलटॉल वसूल, मिला मोका लगाय छक्का दे धक्का. राऊत भाई करतय दावा बिंदास लाखाचं बक्षीस थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकानंतर धावफलकावरती धावा झाल्या ते मात्र तब्बल आपण पाहतोय 13 रन्स आपण पाहतोय. 2 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचे क्रिकेटचं तिकडे सादरीकरण केले जात आहे. केजी मुंडेच्या पहिल्या चेंडूवरती अगदी षटकार लगावला आहे. तो बॅटर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं अनिकेतनं म्हणजे 2 चेंडूचा सामना केला आतापर्यंत 10 धावा जमवतोय. या ठिकाणी महेंद्र मारुती पाटील साहेबांचं या ठिकाणी मुख्य बॅट्समॅन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि षटकारावर साहेबांचं स्वागत झालंय. अगदी आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या षटकानंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 19 धावा 19 रन्स आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सेकंड क्रमांकाचं आपण पाहतोय. केजू मुंडे गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. आगांचा टीम मधले एक धमकम असलेली टीम, त्या जोडीला विपक्षी टीम काडी टीम, दोन्ही टीम दमदार टीम आणि दमदार मध्ये सामना बहारदार नक्कीच होणार यात नो डाऊट नो शंका. आपण पाहतोय खाडी आणि आगासांची लढत मैदानाच्या आतमध्ये स्वप्न नक्कीच मोठं पाहिले. 93 धावा जमवल्या, 92-93चं लक्ष ठेवलंय, परंतु खाडी टीमने देखील जिद्द सोडलेली नाहीये आणि धावा झाल्या त्या 19 धावा. केजी मुंडे कमबॅक करतील काय यावेळेस आपण पाहतोय. लिडिंग एज आणि फलंदाज मात्र येतोय बॅक टू पवेल. मी पहिलंच म्हटलं केजी मुंडे कमबॅक करतायत काय नाही. या चेंडूमध्ये नक्कीच कमबॅक केलाय. विकेटचं पतन देऊया डीजेला संधी. तर 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत सद्यस्थितीला कंप्लीट झाला आणि धावा झाल्या त्या आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर 19 धावा, 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. अनिकेतनं आपण पाहतोय 2 षटकार नक्कीच लगावले, 1 चौकार लगावला, परंतु त्यानंतर कमबॅक. ओ हो 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 यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी गुल झाली आहे, यष्ट्या उधळल्या, डाव उधळलाय आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या तर धमकम दाखवली जाते केजू मुंडेच्या माध्यमातून. दक्ष होता तो बॉलर, दक्ष होता. नाही पहिला तर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय क्रिकेटच्या ठिकाणी सादरीकरण केलं जात आहे, क्रिकेटला इथे बहारदार खेळ दाखवला जातो, त्या पद्धतीने जर आपण चर्चा केली ना मित्रांनो तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे मात्र धावफलकावरती धावा झाल्या त्या 19 धावा. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती केजू मुंडे पहिल्या 2 चेंडूवरती 6 नक्कीच खाल्ल्या, परंतु उरलेल्या 2 चेंडूंवरती त्याने विकेट मिळवून दाखवून दिलं की केजू मुंडे नाव कल्याण ग्रामीणमध्ये का घेतलं जातं याची प्रचिती केजू मुंडेच्या माध्यमातून आपण पाहिली. 2-6 नक्कीच आल्या, त्यानंतर 2 विकेट मिळवल्या, त्यानंतर सिंगल घेतली. तुम्ही फटके खाताय परंतु झटकेही देताय, हे जेव्हा समोरच्याला सिद्धता करून दाखवता
तेव्हा तुम्ही सक्सेसफुल आहात हे सिद्ध होतं आणि केजू मुंडेने ते करून दाखवलंय. 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवल्या. यावेळेस अगदी आपण पाहतो लँड झाला, चेंडू पडल्यानंतर निघून गेला, ऑफस्टिक वरती ट्रॅव्हल झालाय, उंची मिळाली, बाउन्सिंग झालाय आणि एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांची सांगता होते आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय खाडी टीम. धावसंख्या झाली ती मात्र 20 धाबा. तर धावसंख्या नक्कीच आपण पाहिलं तर धावफलकावरती झाल्या त्या मात्र 20 धावा. 20 रन्स आपण पाहतोय. खाडी आणि आगासांची लढत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच, जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 73. आमच्या वनई लाईव्हचे यश पहा आपण लगेचच आपल्याला स्क्रीनवरती कॉमेंटेटर लगेच शो केले जाते किती चेंडू आणि किती धाब्यांची गरज. मॅच लॉंग गेली आहे यात नो डाऊट. 18 चेंडू आणि 73 धाब्यांची गरज. खाडी टीम थोडासा बॅकफुटवरती, परंतु आगासाठी तरी एक पाऊल पुढे आपल्याला पाहायला. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विराज मुंडे. पहिला चेंडू यावरती षटक क्रमांक 3 चा आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आल्याने सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा आल्या त्या मात्र 21 धाबा. 21 रन्स आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये विराज मुंडेने गोलंदाजी केली. 7 धाबा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. पुन्हा आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहू शकाल आणि त्याच माध्यमातून आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. हो आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शोधो गेम चांगला फटका पाहायला मिळतोय. येथील या चेंडूमध्ये 6 धावा. येतोय तो दमदार षटकार. तर नक्कीच आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या त्या मात्र 27 धावा. 27 रन्स. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कधी गोलंदाज मित्रांनो वर्चस्व निर्माण करतोय, कधी फलंदाज वर्चस्व निर्माण करतोय. हे क्रिकेट आहे ना, हे एक दुसऱ्याशी जोडलेलं आहे. क्रिकेट नाही शिकवलंय, नातं जोडलंय, मैत्रीचं नातं जोडलंय, बॅट चेंडूचा संपर्क जोडलाय. कॉन्टॅक्ट आपण पाहतोय. थोडंसं आउटफिट थोडीशी खराब आहे. बाउन्सिंग होतोय चेंडू, परंतु धाव इथे मात्र काही घेतलेली नाही. धावा थांबल्यात त्या 27 या अंकावरती. 27 रन्स आपण पाहतोय. मॅच मधली हवा निघून गेली असं दिसतंय, परंतु अद्याप क्रिकेट आहे. 4 ते 5 षटकार आले तर कमबॅक करू शकतोय खाडी टीम, परंतु जशी फलंदाजी होणं खूप गरजेचं असेल. विराज मुंडेच्या मी पहिलाच म्हटलं बॅट चढणारामध्ये चेंडू आलाय. यावेळेस चांगला फटका, देखना फटका म्हणता येतील त्या धाबा 6. येतोय षटकार आणि धावा झाल्या त्या 33 धाबा. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. मी पहिलंच म्हटलं की क्रिकेट आहे, क्रिकेट कधीही वळण घेऊ शकतं. क्रिकेटला या ठिकाणी रंग बदलण्याला सरडा देखील म्हटलं जातं. आतापर्यंत आपण पाहतोय 33 रन्स, 33 धावा धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. इथून पुढे आता मात्र आणखीन फाईट करेल काय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज फौजदार. हो कमबॅक केलाय गोलंदाजाला. दांडी गोल केले, मधली एसटी वाकवले, डाव उधळलाय आणि विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळते आणि धावफलकावरती धावसंख्या स्थिरावली ती मात्र 33 या अंकावरती. 5 विकेटचं पतन. क्रिकेटमध्ये मी नेहमी म्हणतो ना मित्रांनो, विकेट पार्टनरशिप खूप महत्वाची, भागीदारी खूप महत्वाची, साझेदारी खूप महत्वाची आहे. हे सगळं जेव्हा तुमच्याकडून घडेल ना तेव्हा तुम्ही ते करू शकता. ते केलं. बॅटिंग करणारी प्रथमतः आगांचं टीम करण बेडेकरने आणि विनायक च्या माध्यमातून या सलामी जोडीच्या माध्यमातून त्यांनी पार्टनरशिप केली. अगदी आपण पाहतो 86 धाव्यांची पार्टनरशिप केली, भागीदारी केली. 86 धाव्यांच्या भागीदारीच्या दमदार खेळीवरती जबाबदार राहिले दोघे खेळाडू करण आणि विनायक. आणि 92 धाव्यांचं लक्ष सेट केलं. 93चं लक्ष ठेवलं गेलं आणि विराज मुंडे आणि केजू मुंडे या दोघांनी, मुंडे ब्रदर्सनी अगदी चांगली कामगिरी केली आहे. सैट्यावला खेळतोय, अगदी कार्पेटनं चेंडू निघून येईल. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल हलक्या हाताने गॅदर केलंय. सिंगलने काही बिघडणार नाही. धावफलका झाले ते मात्र धावफलकावरती 34 आपण पाहतोय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांची सांगता झाली. खाडी संघ सद्यस्थितीला धावसंख्या आपण पाहतोय 34, 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आगासांनी जर पाहिलं तर सद्यस्थितीला 3 षटकांमध्ये एकही विकेट न गमावता 41 धावसंख्या होती. त्याच्या विरोधामध्ये खाडी टीम 34 धावा आणि 5 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये.
आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 5 विकेटने तर बॅकफूट वरती आणि 6 धावेने देखील पिछळता. 12 चेंडू आणि 59चं लक्ष्य, 59 रन्स आणि 12 चेंडू. 10 षटकार ठोकावे लागतील तेव्हाच सामना जिंकवता येईल. 12 चेंडू 59 ची लढत मैदानाच्या आतमध्ये खूप अवघड आहे मित्रांनो, कारण असं म्हटलं जातं नथिंग इज इम्पॉसिबल, परंतु काही काही वेळेला असं म्हणावं लागतं यस आगासांच्या बाजूने इज पॉसिबल, कारण 12 मध्ये 59 धाबा जमवणं इतकं सोपं नाही मित्रांनो. कठीण काळ नक्कीच आपल्या समोर आहे, परंतु तुम्ही सामना कसा हारलाय असा प्रयत्न करा की तुम्ही फायटिंग करा. ज्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून माझा प्रेक्षक मायबाप वर्ग पाहतोय त्या प्रेक्षकांना एन्जॉय करता आली पाहिजे मॅच. त्या प्रेक्षकाला असं वाटलं पाहिजे की सामना पराभूत झालाय खाडी संघ, परंतु काय लढलाय मैदानाच्या आतमध्ये. अशा पद्धतीचा खेळ प्रेक्षकांना मित्रांनो हवाय. विरोधी पक्ष अर्थातच आगासन टीम चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही तुमचा 100% देण्याचं काम करा. विराज मुंडेनं अगदी आपण पाहतोय 21 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवल्या, 2 षटकं हाताळली. केजू मुंडेने 1 षटक हाताळलं, 13 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. आता मात्र ओमकारच्या माध्यमातून पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहतोय सिंगल आले आणि धावफलकावरती धावा झाल्या. त्याबद्दल पाहिलं तर 35 रन 35 धावा. शुद्ध गुड गेम, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आगासन आणि खाडीच्या माध्यमातून. इंटरेस्टिंग क्रिकेट आपण पाहतोय आगासन आणि खाडी. यानंतर आपण पाहतोय लढत नाणेफेक झाली आहे. वडवली आणि अंतरली यांच्या माध्यमातून अंतरलीने नाणेफेक जिंकले आहे. फटका खेळतोय स्क्वेअरले ग्रीदनवरती, क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड आणि या चेंडूवरती मिळतील ते धावा. 4 येतोय चौकार आणि चौकारांशी धावफलकावरती धावा झाल्या ते मात्र 39 धावा, 39 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ राहिला आहे आणि त्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर बॅटिंग मात्र आता सद्यस्थितीला करतोय तो मात्र चौकार घेतलाय तो हर्षदने आणि प्रल्हाद आपण पाहतोय. हा प्रल्हाद आपण जर पाहिला तर या ठिकाणी सिंगल वरती आपण पाहू शकाल. ते पाहिलं तर बॅटिंग मात्र चांगली पद्धतीची पाहायला मिळते. फुलटॉस करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतो, लँडिंग झालाय. अगदी आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या पती सिंगल, दुसऱ्या पती 4, तिसऱ्या पती डॉट आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. शुद्ध गुड गेम, एक्सिलेंट आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटच्या ठिकाणी क्लास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट आपण पाहू शकाल. त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर ओमकारचं या ठिकाणी कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीने ओमकार गोलंदाजी करतोय अगदी चांगल्या पद्धतीनं 5 धावा खर्च केल्या, आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. बॅटची लिडिंग एज संधी लाभेल गोलंदाजाला. एसटी रक्षक आपण पाहतोय कॉलिंग करतोय क्षेत्ररक्षकाला, परंतु थोडीशी चूक झाली आहे आणि तिथे मात्र एक सिंगल त्यांनी धावा झाले. ते मात्र 40 धावा 40 रन्स स्कोर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला आपण जर पाहिलं तर हीच मॅच जर 38-38ची असती तर हा झेल ड्रॉप केलेला महागडा ठरला असता, कारण आता मात्र भरपूर धावसंख्येची गरज असल्यामुळे झेल ड्रॉप झाला तरी काही बिघडणार नाहीये. परंतु जर लो स्कोरिंगची मॅच असती तर 100% कॅच महत्वाची होती. विकेटचं पतन, आणखीन एक विकेट आपण पाहतोय. 4थं षटक देखील संपन्न झाले ते मात्र गोलंदाज ओमकारचं आणि या मॅच मधील शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती मात्र 40. आता आपण पाहतोय 53 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 53 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच असेल वडवली आणि अंतरली यांच्या दरम्यानची लढत. तर निश्चितच आपण पाहतोय षटक आता मात्र विनायक मुंडे आपण पाहतोय गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने 13 चेंडूमध्ये 38 धावा. अगदी आमचे गुणलेखक चांगले गुणलेखकाची भूमिका पार पाडताना आपण पाहतोय. फटका चांगला 1 बाउन्स जाईल, 4 धावा नक्कीच मिळतील, परंतु
धावफलकावरती धाबा ॲड होतील. खूप उशीर झालाय, धाबा झाल्या त्या 44 धाबा. आणि आमचे गुणलेखक आम्हाला जितेश पाटील उत्तर शिव आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून गुणलेखकाची भूमिका पार पाडली जाते. अगदी चोख माहिती दिली जाते. कधी काय झालंय, किती धाब्यांवरती कोण खेळलंय, कधी विकेट गेलाय, कधी काय घडलंय. आणि गुणलेखक हा समालोचकाच्या पाठीचा कणा संबोधला जातो. आणि ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहू शकाल एक सिंगल आणि धाबा झाले ते मात्र 45. मॅच मध्ये हवा निघून गेली, ज्याचं टायर पंक्चर होतं तशी मात्र या सामन्याची हवा निघून गेली. मी नेहमी म्हणत असतो, तुम्ही लढत करा, तुम्ही चांगला खेळ खेळा आणि सामना जिंको किंवा हारो, परंतु तुम्ही कशी लढलात या गोष्टीला खूप व्हॅल्युएशन आहे. पहिल्यावरती 4 आल्या, त्यानंतर सिंगल आली, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणखीन एक आपण पाहतो चेंडू खरा पाहायला मिळते. आउटसाइड दी ऑफस्टिक चेंडू, आपण वाईड चेंडू अवांतर चेंडू पाहिला आणि एक्स्ट्रा धाव आली आहे. आणि एक्स्ट्रा धावेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथे मात्र धावा झाल्या त्या धावफलकावरती 46 धाबा 46 रन्स. विराज मुंडे, केजू मुंडे, त्यानंतर आता मात्र विनायक मुंडे याच्यावरती जबाबदारी दिली. आणखीन एक विकेट आपल्याला मगरमच्छचा जबडा तुम्हाला पाहायला मिळाला असेल कॅच घेताना. अगदी या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून स्वतःवरती हसतोय, पण मगरमच्छचा जबडा आम्ही पाहिला इथून कशा पद्धतीनं कोणत्या अँगलनं कॅच घेतला. कॅच घेणारे खेळाडू देखील व्हेरिएशन मध्ये असतात. कोणी छातीशी निगडीत कॅच घेतो, कोणी बाजूने कॅच घेतो, कोणी मगरमच्छच्या जबड्यासारखा. आणि त्या खेळाडूने देखील मगरमच्छच्या जबड्यासारखा कॅच आपण पाहिला क्रॉस अँगलनी. विकेट गेली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल रमेश. तर अंतरलीच्या ठिकाणी स्पॉन्सर आमचे आदरणीय लाडके व्यक्तिमत्व सत्यवानजी हजारे साहेबांना विनंती करतो, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत. सत्यवानजी. भाग्यश्री 11 गावदेवी अंतरली असा आमचा संघ आपण पाहतोय या मॅच मध्ये लढत करणार आहे. भाग्यश्री 11 गावदेवी अंतरली असा संघ आपला या सामन्यामध्ये आपल्याला नंतर पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पाहतोय 4 चेंडू झालेत आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक. आणि बॅट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा होते. शेवटचा चेंडू या मॅच मधील शिल्लक असणारे आणि अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये ओमसाई अगयसनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला खाडी टीम आपण पाहताय. खाडी आणि आगासन यांच्या दरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळते. शतगुड गेम चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं असणार आहे. चांगला एफर्ट देखील आपल्याला पाहायला मिळते, चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण करण्याचा प्रयत्न काय घडताय इथे मात्र जेल टिपला जाईल. आणि मॅच मात्र आपण जर इथं पाहिली तर आपण पाहतोय मॅच झाली आहे ती मात्र